नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंग केलेलं आणि त्याचं रिझन होतं शनिवारी मिडनाईटला इराणवर हल्ले केले. जे त्यांचे न्यूक्लिअर साईट्स होते त्याच्यावर मोठे हेवी B-2 बॉम्ब स्पेशल विमानांनी जवळपास 13,000 किलोचा बॉम्ब टाकला, जो डीप इनसाईड इस्रायलच्या न्यूक्लिअर साईट्समध्ये जाऊन इम्पॅक्ट करून त्यांच्या बऱ्यापैकी साईट्स ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रॉय करण्यात ते सक्षम राहिलेत. आणि त्या अमेरिका या युद्धात आता पडल्यामुळं ग्लोबल मार्केट्समध्ये खूप फिअर आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोज म्हणून एक क्रूड ऑईल येण्या जाण्यासाठी एक चिंचोळी वाट आहे, ज्याच्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये इराणचा कंट्रोल येतो आहे, इराणचा भूभाग येतो आहे. आणि कदाचित इराण ते स्ट्रेट ऑफ हॉर्मोज बंद करेल या अनुषंगानं क्रूड ऑईलमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उसळी निर्माण झाली. आणि ग्लोबलमध्ये थोडीशी अनिश्चितता या युद्धाला घेऊन आता परत वाढली. त्यामुळं मार्केट जे आहेत ते ग्लोबली सगळे गॅपडाऊन ओपनिंग सुरुवात झाली. आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण म्हणते की प्रत्यहल्ले करणार आणि हे युद्ध कुठे जाऊन थांबेल याची काळजी थोडीशी ओव्हरऑल सगळ्या जागतिक शेअर बाजारांना पडली. आणि ग्लोबल सगळेही मार्केट्स जे आहेत ते चांगले मायनसमध्ये ट्रेड करत राहिले. आणि त्या अनुषंगानं आपणही जवळपास 200 पॉईंट निगेटिव्हमध्ये निफ्टीनं ओपनिंग दिली. त्यानंतर बराच काळ निफ्टी जे आहे तो 200-250 पॉईंट मायनस राहिली. पण जो महत्त्वपूर्ण सपोर्ट लेवल आपण गेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं की 24,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. आणि बऱ्याच दिवसाची ट्रेडिंग रेंज आहे 24,800 ते 25,000. आणि ऑलमोस्ट 24,800पर्यंत निफ्टी येऊन पोचला. आणि तिथून रिकवर होण्यामध्ये परत पुन्हा सक्षम राहायला ऑलमोस्ट 25,000च्या अबाव जवळपास दिवस संपता दुपारी 2:30-3 वाजेपर्यंत 25,000च्या आसपास निफ्टी जाऊन पोचलेला, त्याच्याही अबाव. तिथून थोडंसं मार्केटला परत क्लोजिंगला मायनर प्रॉफिट बुकिंग आलं. पण ओव्हरऑल गॅपडाऊन ओपनिंग 200-250 पॉईंट जे झाल्यानंतरनं चांगली गोष्ट आहे की मार्केटनं फर्दर डिक्लाइनिंग केलं नाही. मार्केटनं हळूहळू थोडीशी रिकव्हरी दाखवली. म्हणून बँक निफ्टीसुद्धा 55,800पर्यंत खाली गेली. तिथून थोडी रिकव्हरी दाखवली, 56,000च्या अबाव बंद दिला. मार्केटला फर्दर सेलिंग आलं नाही गॅपडाऊन ओपनिंग नंतर. हे मार्केटच्या पुढील वाटचालीसाठी खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह आपण समजू शकतो. आणि फर्दर मला वाटतं हे जर युद्ध फर्दर एस्केलेट नाही झालं तर परत पुन्हा आपण 25,000 आणि वरच्या लेवल्स येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशन्समध्ये निश्चित बघू शकेन. फक्त ह्या वीकमध्ये मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे थोडंसं चॉपीनेस राहू शकतो, व्हॉलेटिलिटी राहू शकते. आणि आणखी 1-2 दिवस या युद्धाच्या न्यूज अपडेट्सला घेऊन थोडंसं मार्केटमध्ये अनसर्टिनिटी होईल. जर युद्धाची थोडंसं एस्केलेशन किंवा चर्चा सुरू झाली जर इराणसोबत डिप्लोमॅटिक स्तरावर, तर मला वाटतं मार्केटसाठी ते पॉझिटिव्ह होईल. आणि मार्केट फर्दर 25,200 ते 25,500पर्यंतसुद्धा निफ्टी जाऊ शकते. त्यामुळे थोडंसं आजचं मार्केट लोअर लेवल रिकव्हरी झाले, हे मार्केटसाठी येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये खूप चांगलं आहे. पण अजून 2-3 दिवस मार्केटवर थोडं अनसर्टिनिटीचे वातावरण राहील, कारण इराण वॉर काय होतं आणि प्लस मंथली एक्सपायरी या 2 रिझनमुळे थोडंसं व्हॉलेटिलिटी आणि चॉपीनेस निश्चित राहू शकतो. उद्यासाठी टेक्निकल लेवल्स बघायला झालं तर 24,800 जो आजचा लो आहे आजच्या आसपासचा, तो एक चांगला सपोर्ट म्हणून उद्या ॲक्ट होईल. 24,800च्या वर आहे तोपर्यंत 25,000 फर्स्ट टार्गेट आहे इमिजिएट बेसिसला. 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर 25,200-250पर्यंत जाऊ शकतो, जे प्रिव्हियसली शुक्रवारी निफ्टीमध्ये आपल्याला त्या लेवल्स बघायलाही मिळालेल्या. त्यामुळे निफ्टीला 25,000च्या वरती 25,200 ते 250, 25,000च्या खाली मेंटेन राहिला तर 24,800 जो आजचा लो आहे तो एक चांगला सपोर्ट ॲक्ट होऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 56,300 ते 56,500पर्यंत जाण्याची लेवल्स ओपन आहेत, जे आपण शुक्रवारच्या दिवसामध्ये टचसुद्धा केलेला. तोच रेजिस्टन्स लेवल आहे. लोअर लेवलला आजचा जो लो आहे 55,800च्या आसपास, तो एक चांगला सपोर्ट म्हणून बँक निफ्टीला ॲक्ट होईल. तर बँक निफ्टीसाठी 56,000च्या वरती 56,300 ते 56,500, बिलो 56,055-800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जो आज चालू आहे. या लेवल्सनुसार तुम्ही उद्या मार्केटला थोडंसं जज करू शकता, टेक्निकल लेवल्सनुसार मार्केटमध्ये काम करू शकता. आज NSEमध्ये 1,216 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,408 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 15 शेअर्स पडलेत, त्याच्या बाजूला 35 शेअर्स 15 शेअर्स वाढले, त्या बाजूला 35 शेअर्समध्ये पडझड झालेले आहे. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे निफ्टीमध्ये. आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा आज मेटल सेक्टरमध्ये थोडी तेजी राहिली 0.5%, त्याच्यासोबत फार्मा सेक्टर मायनर पॉझिटिव्हमध्ये राहिलं. बाकी IT, FMCG, ऑटो आणि बँकिंग सेक्टरला दबाव बघायला मिळाला, सेलिंग प्रेशर बघायला मिळालं. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला उद्यासाठी तर युरोपियन मार्केट्स किरकोळ मायनसच आहेत या न्यूजमुळं. डाव फ्युचर्स फ्लॅट आहेत, 10 पॉईंट मायनस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल US मार्केट ॲक्च्युलीमध्ये कसं रिॲक्ट होतं आहे या वॉरला घेऊन ते आज बघणं गरजेचं आहे, या लेटेस्ट वॉर अपडेटला.
आणि जर US मार्केट बऱ्यापैकी रिकवर झाले, पॉझिटिव्ह झाले तर आपण उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण जर का US मार्केट निगेटिव्ह गेले, आणखी जर इस्रायल वॉर थोडं इस्केलेट झालं तर परत पुन्हा एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. अदरवाईज आपण पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. आणि मग अशी ज्या टेक्निकल लेवल सांगितलं आहे त्यानुसार तुम्ही उद्या मार्केटमध्ये काम करू शकता. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होईल. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.